आहे ना वासेट अशाची पट्टी क्रिकेट संघ आपण पाहिला प्रयत्न थोडेसे कमी राहिले कदाचित पहा मॅच गरम होऊ शकले असते थोडेसे प्रयत्न कमी राहिले खेळ मात्र चांगला पाहायला मिळाला आणि अभिनंदन टीम मोहनी 11 मोरेवाडी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कुमार ठरला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच आणि या सीझनची पहिलीच त्याची मॅन ऑफ द मॅच असा वाटत कुमार ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच बॉल ठेवा हा येतो येतो सरपंच रोहिदास आलाय गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 1 यावेळेस देखील लागोपाठचा हा दुसरा चेंडू जबरदस्त आलेला आहे अर्थात डॉट चेंडू आलेला आहे गोलंदाजीमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळते फलंदाजाला चेंडू समजत नाहीये काटवण यावेळेस हो पॉइंट मध्ये फटका आणि तिथे जरूर क्षेत्रक्षक थोडासा फंबल झालेला आहे की वेगाने कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न 2 धावा या 2 धावा धावफलकावरती ऍड होतील अगदी पहा धोदानी हा संघ देखील एक दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय त्याचबरोबर हास्याची पट्टी संघाचा देखील आपण पाहिला थोडासा आज नशीब त्यांच्या साथीला नव्हते आणि निश्चित प्रयत्न अतिशय चांगले होते त्यांना स्पर्धेतनं बाहेर पडावं लागलेलं आहे बॉल हवेत आहे उंच आकाशात क्षेत्ररक्षक बॉल खाली डाऊन द ग्राउंड चुका नाहीये सुरेख झेल कॅरी केलाय तिथे फलंदाज बाद आलेले आहे विकेट
यावेळेस हो फटका चांगला आहे. 4 धाब्यांसाठी आलेला हा चौकार. चला मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण ही लढत आहे आणि मला वाटतं पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्याची परिस्थिती जर पाहिली तर आतापर्यंत 3 संघ जे आपल्याला दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. फटका चांगला आहे. लॉंग आपला क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल. एक सिंगल बनलेली आहे एकाच धावेवरती. ओ हो जबरदस्त थ्रो ऑन फील्ड आहे आणि यस ऑल फील्ड डिसिजन फलंदाज बाद. आता कदाचित फलंदाजाला कळलं असेल की मी का बाद आहे. तो पॉपिंग क्रीज मध्ये नव्हता. बॅट त्याची जरूर हवेत होती आणि त्याच्यामुळे त्याला बाद व्हावं लागलेलं आहे. त्यांचं 1+ विकेट ना 1+ विकेट. बॉलर तुझं नशीब मोकार बाहेर कावळा बस आणि पांदी मोड्या हातातून निष्ठा स्टमला लागाय. काय सांगायचं आहे मग का 2 दाणे चटकन जातो डान्स करी. खोट आहे तो पहिली तोच का. हा तोच डान्सर. गोलंदाज तयार. आऊट दे. तुम्ही आरडाय कसर करू नका. पनवेलचा पाणी शिवाय काय सांगायचं आहे. तिथे जरूर आलेला आहे हा डॉट बॉल. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. सध्याच्या स्थितीमध्ये गोलंदाजी चांगली होते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथे घेतली जाते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का करत होते फलंदाज परंतु नाकारलं. एकच धाव. 9 धावा काटवण क्रिकेट संघाच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. 9 धावा आहेत धावफलकावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वसंत बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉल खाली. चुका नाहीये. सुरेख झेल. फलंदाज होईल फेल. अजून एक विकेट. काय नाव आहे असा नितीन आणि ओथेट कोणतरी सांग पोट्या काही बेठेव तुम्ही या नितीन मैदानाच्या आतमध्ये दाखल. सध्याच्या स्थितीमध्ये पहा थोडीशी घाई झाली आणि इथे मात्र त्याला बाद व्हावं लागलं. काटवणवाल्या आवाज येतो. तुमचे 12 खेळाडू काय तर गुलाब तयार करा. बेकार कमटल चिमकून खिशात भरवला. उडूच गडी आणला तुम्ही 12वा. नाही पण बरं आहे तुझा चिकना आहे. गोंडूस आहे. चला मैदानाच्या आतमध्ये पहा हा क्रिकेटचा थरार सुरू आहे आणि इथे कोण या मॅच मध्ये हावी ठरणार आहे या सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. चांगला चेंडू आहे. समोर खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आलेला आहे. ओहो त्याला चकवा दिलाय. धावबादची संधी होती जमलं नाही. 2 धावा कंप्लीट. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. ह्या 2 धावा इथे कंप्लीट होतील. आता संघाची धावसंख्या 11 धावा. 11 धावा धावफलकावरती आहेत. काटवण क्रिकेट संघाचा षटक सुरू आहे. 2 जे सुरू आहे यावेळी देखील हो अगदी पुढ्यामधला चेंडू होता त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न. एक सिंगल वेगाने बनले. दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा. व्हेरी गुड. आणि इथे 2 धावा पुन्हा कंप्लीट होतील. 13 धावा या धावफलकावरती आहेत.
चला मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दिलीप. यावेळेस समोरच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले. एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न स्ट्राईक एंड वरती थ्रो केलेला आहे. एकच धाव आणि एकच धाव. जाऊया खऱ्या अर्थाने पहा सध्याच्या यावेळेस हो फटका चांगला आहे. फणसाने नो बॉल घोषित केलाय. बॉल थांबणार नाही. 6 धावांसाठी आलाय हा खणखणीत षटकार. पहिले राऊंडला नवीन आहे बाळा, नंतर जुना घ्या. साप ठेवलेला असा दोऱ्या सांगतो म्हणाय सांगत. सुरेश निरगुडा हरिदोरे ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला पारितोषिक आहे तब्बल 5000. पण त्याच्यासाठी वाईट चेंडू जर आपण वेगळ्या शैलीमध्ये दिला तर खाली डोकं वरती पाय ते पण वाईटचा पायाने निर्णय द्यायचा असे हरिदोरे यांची इच्छा आहे. देत असेल तर चला. आणि ते आलेला हा चेंडू चांगला चेंडू आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. हेच बॉल होतं आता नाही कपला. आता 500 वाला आहे रेट. 5000 वरून 500 वाला आहे. कवाय द्या आता 500 सांगा. चला पुढचा चेंडू आता पाहायला मिळेल. गोलंदाजी करत असताना हा चेंडू कमालीचा हाताळा. पुढचा चेंडू पाहायला मिळेल कशा पद्धतीने हाताळला जाईल. यावेळेस हो बॅक टू द बॉलर फटका सजवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. एक सिंगल बनलेली आहे. एका सिंगलच्या मदतीने आता संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 22. 22 धावा ऑन द बोर्ड लागलेल्या आहेत. ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या काटवण क्रिकेट संघाच्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. यावेळेस फटका उंच आकाशात. क्षेत्ररक्षक बॉल खाली. डाऊन द ग्राउंड. सुरेख झेल फलंदाज. इथे अजून एक विकेट. का मला वाटतं फलंदाज स्वतःच बाद झालाय. आता हिट विकेट आलेली आहे. तिथे विकेटचं पतन फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये पहा नवीन फलंदाज दाखल झालेला आहे. धावसंख्या कुठेतरी पहा सध्या काटमन संघाची आपल्याला 22 या धावसंख्येवरती स्थिरपणे पाहायला मिळते. इथे टाकलेला हा चेंडू डॉट आलेला आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अशा पद्धतीने ओव्हर संपलेली आहे आणि 3 ओव्हरचा खेळ मला वाटतं संपलेला आहे. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या स्थितीमध्ये शेवटच्या षटकामध्ये कशा पद्धतीने कामगिरी केली आहे श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ
मानगावाडी. इथे विकेट फलंदाज बाद होईल. यावेळेस हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वीरित्या 6 धावा षटकार. यावेळेस हो इथे टाकलेला आज चेंडू समोरच्या दिशेला हुक करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलेला आहे. पंच इथे आलेला हा डॉट चेंडू आलेला आहे मला वाटतं पंच. यस डॉट चेंडू चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळावा लागेल. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये पहा गोलंदाजीमध्ये जो दबदबा निर्माण सुरू आहे अर्थात धोदानी क्रिकेट संघाचं हे क्रिकेट अतिशय चांगलं सुरू आहे. बोल 2 बोललं काय कंचे 2 बॉल ते सांग. 1000 रुपये यावेळेस हो षटकार मारले तर 2000. नाव काय? संतोष सांबरी. काढा आता बॉलची कामडी चामडी. तिथे बक्षीस लावणं म्हणजे काय माहिती का दाणं टिकून कोंबड्या झुंजवणं. किती पण पिसा खडो. 31 धावा फलकावरती आहेत. 2 शेत काय नाही यात बघ देत वय आता 3 शेत अलाउन्समेंट करू 2 शेत काय नाही. हा 300 रुपये पारितोषिक 1 षटकार जर आला तर बॅट्समनने जरा काय तर खुशी वाटली पाहिजे ना. आणि यावेळेस हो मिड विकेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. 1 सिंगल इथे बनलेली आहे. दुसरीचा प्रयत्न धावबाची संधी असेल नाही ना. आऊट झाला काय नको जाग. आणि अशा पद्धतीनं पहिला डाव संपलेला आहे मित्रांनो. पहिल्या डावामध्ये प्रकाश पारदी सर आम्हाला सांगतील की धावसंख्या 32 धावा विजयासाठी 33 धावेची आवश्यकता. पहा घार देखील आलेली आहे.
चला दोधाणी संघ आपल्याला 34 मला वाटतं बनवायचे आहेत. 33 बॅटी दोधाणी वाल्या इसूच्या बॅटी आणल्या आज. परत कोणा इसूच्या बॅटी देखल्या ना वाट कोटा वाटत आत येऊन दे का त्या बॅटी कशा आहात. 33 इसूच्या बॅटी पण दोधाणी वाल्या पहिल्यांदा मला तुमच्या देखत व्हा. पहा लायला नांगा तर मजबूत नाही तर चांग सुसाट. 33 बनवायचे आहेत मित्रांनो. 24 चेंडूमध्ये 33 धाबा. धोदानी गाव म्हटला ना धोदानी परिसर म्हटला तर निश्चित या विभागामध्ये ज्या पद्धतीनं मी समालोचन करत असतो प्रत्येक खेळाडू जवळचा झालेला आहे त्याच विभागामध्ये धोदानी गावामध्ये धोदानी परिसरामध्ये देखील नेहमी जे आम्ही एकत्रित असतो कायम. जुमापट्टी नंदू आणि गिरेवाडी टॉस साठी लवकर या अर्ध्या तासात 5 मिनिटात. बरं बाबा 5 मिनिटात मा अर्धा तास चांगला माझा काय नाही मग फुकाटा होत 5 मिनिटात या. दुधाने मला बरं आहे ना नाही सांग आखे ओरिजी पेनल्टी तुम्हीच दे का नाही लागल ना तू काल मग पराण्याला येतो नको झाला एखादी वधून वायर कडार एखादी नको पैसे लावू तू लायला वय आमच्या स्कोरला लाय यो काकडा चुकला तर 500 रुपये. चला गिर्यावाडचा नवरदेव सॉरी कॅप्टन आलेला आहे. या नाही पेलवाकड मारून आलाय तू नको झाले तर. चला टॉस करून घ्या. अतिश काय सांगतो बेकार ना गडी. इथे आलेला हा डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्कवरती. गिरेवाडी क्रिकेट संघाने टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण काय झालं एका बायकोल नवऱ्याला काच कमी अजून जास्त लागलाय माझ्या आता इथून यांचा. इथे यावेळेस पहिला चेंडू डॉट त्याच्यानंतर एक सिंगल आलेले आहे. संघाचं खातं इथे खुलं झालेलं आहे. गोलंदाजाच्या शैलीवरती एक सेव्ह घेतलेला आहे. याच्या पुढील चेंडू चेक केला जाणार आहे. गोलंदाज तयार. इथे यावेळेस हो आता निर्णयाची प्रतीक्षा. चेंडूचा पाठलाग सुरू त्यामध्ये एक बनलेले आहे. दुसरीचा प्रयत्न 2 धाबा आणि पण वाईट +2. आता हा चेंडू चेक केला जाईल. वाईट +2 अशा 3 धावा. पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न तिथे मला वाटतं 2 धावा आणि आता संघाची धावसंख्या 6. या धावसंख्येवरती 21 चेंडू 27 धावींची आवश्यकता. 21 चेंडू 27 धावा बनवायच्या आहेत.
यावेळेस हो फटका चांगला आहे गॅप मध्ये, तिथे एक टप्पा घेतलाय पण नशीब गांडू त्याला काय करी पांडू. 2 धावा. एकोणावीस चेंडू आणि मला वाटतं 25 धाबीची आवश्यकता मॅच मध्ये इथून पुढे राहिलेले समीकरण इक्वेशन आपल्याला पाहायला मिळणार आहे. समोरच्या दिशेला ठेवला होता पंचाने लाईन इथे क्लिअर केलेली आहे की लाईन इथे वाईड आहे, खराब चेंडू आहे त्यामुळे एक्स्ट्राची धाबी येईल आणि संघाची धावसंख्या आता थोडासा बदल होईल. धावसंख्या 24 धाबा अजूनही बनवायच्या आहेत विजयासाठी. 19 चेंडू आणि 24 धाबा ज्या बनवायच्या आहेत. धावसंख्या दाखल कधी 9. यावेळेस हो येते चेंडू जरूर लॉंग ऑनच्या दिशेनं फटका हवेच, क्षेत्ररक्षक भरपूर प्रयत्न, 2 धाबा इथे कंप्लीट होतील. धावसंख्या 11 वरती जाताना पाहायला मिळेल आणि आता संघाची धावसंख्या 18 चेंडू मध्ये 22 ची गरज आणि धावफलकावरती 11 धाबा. भरत आलेला आहे गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 2. अर्थात आता 18 चेंडू आणि 22 धाब्यांची आवश्यकता राहील मॅच मध्ये धोदानी क्रिकेट संघाला विजयासाठी. 18 चेंडू 22 धाबा. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल भरत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 हाताळ्यांसाठी तयार होत असताना पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग मध्ये फलंदाज दिलीप हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. नॉन स्ट्रायकिंग मध्ये फलंदाज बबन. फाईट ऑर्करचा वापर करण्याचा प्रयत्न, लाईन अजून थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली. ज्या वेळेस आपण पाहतो ना या पद्धतीने रिक्स चेंडू आणि रिक्सी चेंडू याला म्हणायला हरकत नाही की इथे जर तुमचा पडला तर एकदम परफेक्ट नाही तर थोडीशी जरी चुकी झाली तर चेंडू एक्स्ट्रा. एक धावी धावफलकावरती 21 धाव्यांची गरज आहे. 12 धावा धावफलकावरती जोडलेल्या आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस हो लोवर फुलर लेनचा बॉल त्यावरती पिक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉल खाली. तू एक खलाचा आहे नको टाळ्या वाजू दोघांचं दे कवड्यात मोज 1 2 3 4 10 बाबा 15. काटवून वाल्याचा एकूच काटा आहे पण असा टोचतो का एकच नंबर. फलंदाज बाद होईल. आलेली आहे विकेट. गोविंद मैदानाच्या आतमध्ये दाखल आणि शर्ट उसना आणलाय काय त्या पुऱ्याचा आहे. पुऱ्याचा कपडा बाप घाले तुम्ही पुऱ्या कवडा मोठा होया. चला असा आहे बरोबर. रॉंग नंबर लागला मग. 100 नंबर गडी 1 नंबर. गोविंद मैदानाच्या आतमध्ये दाखल. बबन आणि गोविंद आता हे 2 बॅटर आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. स्ट्रायकिंगवरती गोविंद खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती पहा भरत. पहिला चेंडू वाईट आला त्याच्यानंतर आलेली विकेट. आता षटकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी भरत तयार. समोर आहे गोविंद. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे, मजबूत आहे आणि पॉवरफुल आहे. षटकार. षटकार आला. 18 धाबा धावफलकावरती. ओंबट सोळा सांगतो जाणेवाल्या काय करू नको ना नको. 16 बॉल बेस नाही. 16 चेंडू मध्ये 15 ची आवश्यकता. म्हणाय सांगत तुमच्याच गडी सांगत गोविंद्या. इथे आलेला हा डाट बॉल निर्धा मा खरीच नाही माझा इशारा तुमच्या गडी आले तोच करीत. इथे डाट निर्धाव चेंडू आलेला आहे. 15 बॉल 15 ची आवश्यकता. 15 चेंडू 15 धाबेची आवश्यकता. वाईट म्हणाय सांगत ही खिलाड गडी करतो. वाईट बॉल खराब चेंडू आलेला आहे. चुकीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. आता 15 चेंडू आणि 14चं समीकरण बाकी आहे. दुधानी क्रिकेट संघासमोर गोलंदाजी करत असताना संघ काटवण या धावा थांबवायच्या आहेत.
यावेळेस इथे टाकलेला हा चेंडू आलेला आहे तो म्हणजे डॉट बॉल, फलंदाजाला समजला नाहीये. आलेला निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. 14 चेंडू आणि विजयासाठी अजून 14 धाब्यांची गरज आहे. कैला काल त्या डिस्टर्ब करीत तुम्ही उलगायला त्याला अकाल द्यायला आहे. यावेळेस हो फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फटका अप्रतिम आलेला आहे. क्षेत्ररक्षक कुणीच नाहीये. एक टप्पा घेऊन चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर करत असताना आल्या धावा. या बॉलवरती 4 हा चौकार. चौकार आलेला आहे. 13 चेंडू आणि 10 धाबीची आवश्यकता. या षटकामध्ये शेवटचा चेंडू मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. गोलंदाजाला यावेळेस चांगली गोलंदाजी केली तर या धावा थांबवू शकतील, अन्यथा थांबवणं तेवढं सोपं नाहीये मित्रांनो. गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळेल. समोरच्या दिशेला फटका हवेत फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली, सुरेख झेल आणि अजून एक फलंदाज बाद. विकेट नाही अडच्या तुम्ही येऊन तयार राहा, लगेच घुसा. हा तू बोलावाय भाई जसं काय कोतवाल उभा केला याला त्याला. अरविंद मैदानाच्या आतमध्ये अभ्यास दाखल होताना पाहायला मिळेल. गोविंद बाद झालेला आहे. अरविंद मैदानाच्या आतमध्ये, गोविंद बाद अरविंद मैदानाच्या आतमध्ये. चला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सामन्यात रंगतदार पाहायला मिळाली यात शंका नाहीये. निजवाले ये आमच्याकडे निजलं. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने जरूर रंगतदार हा सामना पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 10 धाबा. 12 चेंडू 10 धाब्यांची आवश्यकता असताना गडी बारीक, इंजन बारीक, अवरेज फुल. बबन एक बार बबन, 2 बार बबन. बबन काय सांगायचं आहे, यो बबन म्हणजे भयानक बबन आहे. इथे षटकार आलेला आहे. 4 धाब्यांची आवश्यकता राहील धोदानी क्रिकेट संघाला. 4 धाब्यांची गरज आहे आणि यावेळेस देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली. बबन रिटर्न बबन फलंदाज बाद. आता इसूची बॅट बाहेर आली. मग मोकार इशारी होती. काय गॅप करेल त्याला इसूचा नंगाच खडला. खवडा टोचे मारेल तो. कानू मैदानाच्या आतमध्ये दाखल. 2002 पासून खेळतो का? बरोबर 2025 मध्ये नवाच अवतार त्याला देखाय भेटेल. पहा मैदानाच्या आतमध्ये कानू दाखल होतो. जुना जाणता म्हातारी बायको जीवाला आधार. सॉरी रॉंग नंबर. धोदानी टीमचा जुना खेळाडू असाच ना तसाच. आता पाहायला मिळेल 4 धाब्यांची गरज आहे. तसाच टपालवाडी टीमचा देखील एक जुना जाणता खेळाडू आहे, पण तो ओके आहे. साधाच लोक सांगता म्हातारी बायको जीवाला आधार. गडी कवडा आहे जुनातला म्हातारातला तरी झाला. कार्यक्रम फिट. खावा पका मीठ. गडी व्हाव नीट. काठवण वाला थांब ना. अरे थांब ना पळाला. टफ ऑन हार्डलक टीम काठवण अभिनंदन टीम धोदानी विजय संघाचे अभिनंदन. हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळत आहोत.